ताई, आज मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं, तू देखील ऐकलं असतील. त्यांनी हे सगळ्या गोष्टीवरती न्याय मिळवून देण्याच्या अनुषंगाने आम्ही 3 महिने किंवा 6 महिन्याच्या कालावधीमध्ये हे सगळं प्रकरणाच्या संदर्भात न्याय मिळवून देऊ असं देखील सांगितलं. तर काय तुझी इच्छा असेल, काय मागणी असेल मुख्यमंत्र्यांकडे? इच्छा एवढीच, आरोपींना तुम्ही लवकरात लवकर अटक करा. आणि जशी माझ्या वडिलांनी शिक्षा दिली तशी आम्ही फक्त आजपर्यंत इतिहासात ऐकत होतो की असं असं घडतंय. जसं शंभूराजांना केलं आज तसंच मी स्वतः माझं म्हणजे पाहिलं नाही पण ऐकते ना की असं असं झालं म्हणून. मग इतके हाल का केले माझ्या वडिलांचे? त्यांची न काही चूक असताना समाजासाठी लढले ते. त्यांनी कधी आमचा सुद्धा विचार नाही केला, घरचा कधी बघितलं नाही. तरी पण त्यांचे इतके हाल. मग बाकीच्यांचं तर काय होईल? अशीच गुंडेगिरी जर समजा तुम्ही आज म्हणतात बीडचा बिहार होतोय, तर मग अशीच गुंडेगिरी वाढत चालली आहे ना बीडमध्ये काय असं हे कुठंच घडू नये म्हणून तुम्ही लवकरात लवकर हे आरोपींना अटक करा आणि त्यांना कठोर शिक्षा द्या. मुख्यमंत्र्याला मागणी असेल? हो असेल. अच्छा. आणि जर आपण बघितलं तर या सगळ्या एकूण प्रकरणानंतर आजचा 12वा दिवस आहे. आठवणी तर खूप मोठ्या आहेत, वडिलांच्या आठवणी, त्या विसरणं कसं शक्य असतंय. मात्र आता या सगळ्या याच्यामध्ये प्रशासन असेल, त्याचबरोबर मुख्यमंत्री असतील, इतर लोकप्रतिनिधी असतील, त्यांनी कशा पद्धतीने संरक्षण दिलं पाहिजे? तुला पुढं शिक्षण घ्यायचं आहे आणि एकूण हे जो झालेला प्रकार आहे यातून सगळ्या समाजामध्ये सुद्धा भीती आहे, दहशत आहे. तुला काय वाटतं नेमकं आणि कशा पद्धतीने संरक्षण दिलं गेलं पाहिजे? संरक्षण आता मला तर इतकं काय माहीत नाही, पण त्यांनी जे आमच्यासाठी चांगलं असेल ते आमच्यासाठी संरक्षण लागू केलं पाहिजे. आणि ही भीती आता पूर्ण महाराष्ट्रात झाली आहे की असं कुणी पण उठून आता चांगलं, माझे वडील मला जेवढं माहिती ते खूप चांगले होते. तसंच आता चांगलं माणसासाठी असं तर समाजासाठी काय वाटेल की आपण तर हे आहेत, मग आपल्यासोबत काय होईल असं होऊ नये म्हणून गुन्हेगारांना अटक ही झालीच पाहिजे. त्यांनी काय स्वप्न पाहिलं होतं संतोषांना तुझ्या बाबतीत, आणि ते स्वप्न कसं पूर्ण करणार आहेस आणि त्यासाठी सरकारनं काय केलं पाहिजे? मी माझ्याकडून माझे सगळे हे, अण्णाचं काय स्वप्न होतं तुझ्या बाबतीत? मी डॉक्टर व्हावी, मी मोठं काहीतरी बनावं असं त्यांना वाटत होतं आणि मी ते जरूर करून दाखवणार. त्यासाठी सरकारनं काय मदत केली पाहिजे? का तर पुढे डॉक्टर शिक्षण आहे, तुला त्या शिक्षणासाठी त्यांच्याकडे काय अपेक्षा असेल, मुख्यमंत्री असेल इतर, त्यांनी काय मदत केली पाहिजे तुझ्या भविष्यात स्वप्न पूर्ण करण्यासाठी? ते मी म्हणजे जसं मला लागेल तसं त्यांनी तर केलंच पाहिजे असं. आपण पाहतोय संतोष अण्णांची मुलगी आहे. ताई, काय सांगाल आता हे एकंदरीत सगळ्या गोष्टी आणि मागणी काय असेल? आता मुख्यमंत्र्यांनी जे काही आज घोषणा केली त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का आणि तपास कशा पद्धतीने झाला पाहिजे? समाधान म्हणजे कसं, तर लाडकी बहीण त्यांनी योजना काढली, लाडकी बहीण, तर मग लवकरात लवकर का करत नाहीत ना ते? कसा विश्वास लाडक्या बहिणीने ठेवायचा ना? आज त्यांच्या लाडक्या बहिणी असं अन्याय होतंय, घरं उद्ध्वस्त झाल्यासारखं झालंय माझ्या भावाचं. विश्वास कसा ठेवायचा ना? का वेळ लावतात ते? बरे 7 तर पकडले, आणखीन तर 4च पकडलेत, आणखीन 3 तर कुठे माहित नाही. पण ह्याचा मागचा सूत्रधार कोण आहे? त्यालाच अशी शिक्षा मला तर वाटतं ह्या 7 तर द्यायचीच आहे. पण ती मागचा सूत्रधार त्याला लवकरात लवकर तसाच प्रकारे माझे जसं भावाचे हाल केले तसे त्याला पण माझी इच्छा आहे त्याचे पण करावेत. आणि अशा पद्धतीची घटना पुन्हा घडू नये यासाठी काय? घडू नये म्हणजे मग ह्यांना शिक्षा कठोर झाली पाहिजे ना, म्हणजे घडणार नाही, म्हणजे भीती बसल समाजाला. हे झालीच पाहिजे आमची मागणी, नाही तर आमच्या हवाली करा. आम्ही हारणार नाही. आता आम्ही रस्त्यावर आमचे मैत्र देशमुख आम्हाला काय करायचं ना जगून, आमचं करताच गेलो ना एवढं सोन्यासारखं देव माणसाला असं होतंय. आम्हाला लढायचंय आता, कुणाशी असं होऊ नये. कसल्या बहिणी यांना किती हे 1 तासात करू शकतात? आज 12वा दिवस झालाय, का करत नाहीत? आपण पाहतो ह्या संतोष देशमुख यांच्या बहीण आहेत आणि त्यांचा आक्रोश आहे. 12 दिवस झालेत, पोलीस प्रशासनाने मनावर घेतलं ते 1 तासात आरोपींना अटक करू शकतात, मग या प्रकरणात का अटक करत नाहीत असा सवाल देखील पोलीस प्रशासनाला उपस्थित केला. त्याचबरोबर या देशमुख कुटुंबाला जे संरक्षण आहे ते संरक्षण देखील दिलं गेलं पाहिजे आणि तात्काळ जे आरोपी आहेत त्यांना अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्या, म्हणजे पुन्हा माझा भाऊ संतोष ज्या पद्धतीने त्याची क्रूर हत्या झाली तशा पद्धतीची घटना पुन्हा महाराष्ट्रात घडू नये अशी मागणी देखील या देशमुख कुटुंबाने केली. कॅमेरामन प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.